आज मी तुमका कोकणातलो असो एक गाव दाखवणार आहे ज्याका इंग्रजीतले ब्युटिफुल आणि मास्टरपीस शब्द पण अपुरे पडतील। इकडचा मंदिर, समुद्र, खाडी, होड्या आणि सुंदर संस्कृती बघून वाटतं की देवान ह्या गावाक जरा जास्तच देणगी दिला नाही। तर आज मी पालखीसाठी आलो होतो 30 किलोमीटर प्रवास करीत माझ्या काकांच्या घरी काळबादेवी गावात। या गावाचा विशेष म्हणजे ह्यो गाव तिन्ही बाजून पाण्यान वेढलेलो आहे। दोन बाजून खाडी तर एका बाजून समुद्र आहे। तिकडे पोहोचल्यावर माझ्या सर्वात आवडत्या ठिकाणी म्हणजेच स्वयंभू श्री रामेश्वरांच्या प्राचीन आणि जागृत मंदिरात गेलोय। ह्या मंदिरात चक्क 300 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेलो आहे। या पितळेच्या घंटेवर 1737 साल लिहिलेला आहे, म्हणजे तुम्ही विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरम्यानचं ह्या मंदिर आहे। मी गेलो तेव्हा नेमके पुजारी पूजा करीत होते, त्यामुळे मका देवाची आरती आणि तीर्थप्रसाद पण भेटलो। गाभाऱ्यात बसल्यावर एवढी शांतता आणि सात्विक ऊर्जा अनुभवता येता की असं वाटत दिवसभर इकडेच बसून राहावा। थोडा वेळ बसून मग मी कालिका मातेचं दर्शन आणि आशीर्वाद घेऊन गेलोय। बाजूकच खाडीच्या तडीवर लावलेले होड्या एकदम अप्रतिम दिसत होते। मग मंदिरांच्या बाहेर असणाऱ्या नंदींका वंदन करून तळ्यावर गेलोय। या तळ्याचा आकार महादेवांच्या पिंडीसारखा आहे। मग मी गेलोय रामेश्वरांची 150 किलोची पाथर उचलू। ही पाथर म्हणजे माझ्या आयुष्यातलो सर्वात मोठं टर्निंग पॉइंट आहे। माझ्या फिटनेस जर्नीमध्ये या पाथरीचो सर्वात मोठं वाटो आहे। असा का म्हणताय आहे मी, तर त्या तुमका मी पार्ट 2 मध्ये समजावतोय। राधे राधे।